दिवसभराच्या बातम्यांना सुरुवात करूयात। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा केली जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। या भेटीदरम्यानचे काही फोटो समोर आलेले आहेत। जे.पी. नड्डा यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। वर्षावर सध्या ही महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। तर अजित पवार देखील बैठकीत उपस्थित असल्याचं कळतंय। सध्या वर्षा बंगल्यावरचे हे काही फोटो समोर आलेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, जे.पी. नड्डा वर्षा बंगल्यावर दाखल झाले, मुख्यमंत्र्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची महत्त्वाची चर्चा बैठक सुरू आहे, काय अपडेट? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांचे कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ते वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांची सदिच्छा भेट सुरू आहे। मात्र यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होत असल्याची देखील माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। जवळपास 1 तास ही चर्चा जी आहे ती झालेली आहे। आगामी काळात लोकसभा निवडणूक आता येत्या काही दिवसांमध्येच घोषित होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा तयार करायचा, महायुती म्हणून भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्यामध्ये नेमकी कसं जागा वाटप करायचं या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणी सदस्य उपस्थित नव्हते। येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व पक्ष, त्यामध्ये घटक पक्ष देखील हे उपस्थित असणार असल्याची माहिती मिळते। जवळपास 1 तास या बैठकीला झालेला आहे आणि या बैठकीमध्ये काही प्राथमिक चर्चा जी आहे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांसंदर्भात ही झाल्याची माहिती मिळते। बरं उदय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।